नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सारंगने ऐश्वर्याची बाजू न घेता ऋषिकेशच्या बाजूने कोर्टामध्ये साक्ष दिलेली असते. त्यामुळे सौमित्र आणि ऋषिकेश या दोघांनाही आनंद झालेलाच असतो. त्याचबरोबर इथे आता संपूर्ण दृष्टांचा सर्वनाश करून पुन्हा एकदा जानकी ऋषिकेशने आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र आणत विजयाची गुढी उभारलेली असते आणि इथे दृष्टांचा सर्वनाश केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये कशा पद्धतीने सारंग ऐश्वर्याची साथ न देता ऋषिकेशची साथ कशा पद्धतीने देतो आणि त्याचबरोबर संपूर्ण संकटाशी दोन हात केल्यानंतर, दृष्टांचा सर्वनाश केल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाबरोबर इथे आता विजयाची गुढी उभारतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकी ऋषिकेशला त्रास देण्यासाठी ऐश्वर्या खूपच जास्त खालच्या पातळीला गेलेली असते. ती काही करून तिला आता इथे ऋषिकेशला कायमचं जेलमध्ये पाठवायचं असतं, त्याला शिक्षा करून द्यायची असते आणि जानकीला घरातून हाकलून द्यायचं असतं आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करून झाल्यानंतर त्यांच्या घरावरती तिला इथे मालकी हक्क गाजवायचा असतो, सगळं काही काबीज करायचं असतं. तिला इथे तिच्या अपमानाचा, तिच्या वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो, जो अपमान त्यांनी स्वतःच्या हाताने करवून घेतलेला असतो. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याला सौमित्रबरोबर आपलं लग्न का झालं नाही आणि ते लग्न झालं असतं, पण इथे जानकी आणि ऋषिकेशमुळे माझं आणि सौमित्राचं लग्न झालं नाही. कारण जानकीने पुढाकार घेऊन सौमित्र आणि अवंतिकाचं लग्न लावून दिलेलं असतं आणि इथे ऐश्वर्याबरोबर ठरलेलं लग्न मोडलेलं असतं. त्यामुळे इथे ऐश्वर्या खास करून जानकी आणि ऋषिकेशचा खूपच जास्त राग येत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, तिच्या मनामध्ये आता इतका तिरस्कार निर्माण झालेला असतो, द्वेष निर्माण झालेला असतो की तो आता ज्वालामुखी होऊन अशा पद्धतीने बाहेर पडत असतो की ती सगळीकडे फक्त सर्वनाशच करत असते. त्यामुळे त्याच्यामध्ये संपूर्ण आता रणदिवे कुटुंब होरपळून निघालेलं असतं. इथे तिने ऋषिकेशला जेलमध्ये पाठवण्यासाठी स्वतःच्याच वडिलांचा खून केल्याचा आरोप तिने त्यांच्यावरती केलेला आहे. त्याचबरोबर जानकीवरती नानांना जिन्यावरून ढकलल्याचा आरोप केलेला आहे आणि तिने घरातील माणसांना म्हणजे शरूला, आजीला आणि त्याचबरोबर सारंगला आपल्या बाजूने केलेला आहे. फक्त त्या घरामध्ये सौमित्र आणि अवंतिका ही दोन माणसं अशी आहेत जी इथे जानकी आणि ऋषिकेश यांच्या बाजूने आहेत आणि मध्ये मध्ये सौमित्र हा आता आपल्या आईला समजावत असतो, सुमित्राला, की दादा वहिनीने काही केलेलं नाही आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेव, आधी तुझ्याकडून जी चूक झाली आहे ती चूक आता पुन्हा करू नकोस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सावत्रपणा हा तू निभावलास, दादाने नाही, असं सौमित्र जे काही आता सुमित्राला म्हणालेला असतो ते शब्द तिला आठवतात आणि ती पुन्हा इथे आता ऋषिकेशवरती अजिबात अविश्वास दाखवत नाही. ती म्हणत असते की ऋषिकेश असं कधी करणारच नाही, आपल्या वडिलांचा खून अजिबातच नाही, तो साधं गल्लीतल्या कुत्र्याला दगड मारत नाही, तो कुणाचा खून कसा काय करेल आणि तो सुद्धा त्याच्या स्वतःच्या नानांचा अजिबातच नाही. तर इथे सुमित्राला विश्वास असतो, पण मात्र शरू आणि सारंग विश्वास ठेवायला काही तयार नसतात. पण प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अशी एक गोष्ट घडलेली आहे ज्याच्यामध्ये आता सारंगची आपल्याला एक दुसरी बाजू बघायला मिळते. म्हणजे इथे जेव्हा जानकीने निर्जला व्रत ठेवलेला असतो आपल्या नवऱ्याला सुखरूपरित्या सोडवण्यासाठी आणि नानासाहेब सुखरूपरित्या घरी येण्यासाठी, तर इथे दोघांसाठी तिने आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी तिने इथे जो काही व्रत ठेवलेला असतो, निर्जला व्रत, तो तोडण्याचा प्रयत्न इथे ऐश्वर्या करत असते. तर प्रेक्षकांनो, जेव्हा जेव्हा जानकीने व्रत ठेवले तेव्हा तेव्हा घरावरती आलेलं संकट पळून गेलं, ही तिची ख्याती आहे. म्हणूनच इथे ऐश्वर्याला वाटतं की जर हिने व्रत ठेवला आणि जर तो ऋषिकेश सुटला, हा म्हातारा कुणाला दिसला तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यामुळे ती पोलीस स्टेशनमध्ये फोन करते आणि जानकी जेव्हा ऋषिकेशला डबा घेऊन जाते तेव्हा ऐश्वर्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करून सांगते की ऋषिकेशच्या जीवाला धोका आहे आणि तेव्हा जानकी डबा घेऊन गेल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा की या जेवणामध्ये काही नाही आहे. जानकी बोलत असते की मी त्यांची बायको आहे, स्वयंपाक सगळं मी केला आहे, त्या जेवणात काय असणार आहे, मी माझ्या भुकेलेल्या नवऱ्यासाठी फक्त डबा घेऊन आले, एवढंच. तरीसुद्धा इथे इन्स्पेक्टर साहेब आता म्हणत असतात की नाही, तुमच्या घरामध्ये आधीच तुमच्या सासऱ्यांचा म्हणजे नानासाहेबांचा खून झाला आहे, पुन्हा जर ह्या ऋषिकेशचा कुणी खून केला तर
मी काही विश्वास ठेवणार नाही आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी यातला एक घास खाऊन दाखवा, तेव्हाच मी विश्वास ठेवेन की ह्या जेवणात काही नाही आहे. आता आपल्या नवऱ्याला इथे भूक लागली आहे आणि जर मी इथे आता डबा खाल्ला नाही किंवा एक घास खाल्ला नाही तर ऋषिकेशला डबा देता येणार नाही. कारण इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही डबा घेऊन जा, नाही दिला तरीसुद्धा चालेल, तुम्ही हा डबा परत घरी घेऊन जा. आणि जर तुम्हाला ऋषिकेशला हाच डबा द्यायचा असेल जेवणाचा तर त्यातला एक घास तुम्ही खाऊन दाखवा, म्हणजे आमचा विश्वास पटेल. तेव्हा इथे जानकी आता म्हणते की जर माझा निर्जला व्रत करत मी बसले तर माझ्या नवऱ्याच्या पोटामध्ये 2 घास जाणार नाही आणि म्हणूनच ती 2 घास ते खाते. पण आता इथे प्रेक्षकांनो, इथे तिने एक घास खाल्ल्यानंतर तिचं मन तिला खात असतं. तिने आपल्या नवऱ्यासाठी, सासऱ्यांसाठी, घराच्या कल्याणासाठी तिने हे व्रत केलेलं असतं आणि ते तर आता पूर्ण होत नाही. कारण ती एक घास खाते म्हणून ती जोगतीनीला शोधत असते. पण आता स्वतः जोगतीन देवी आईच तिच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, काळजी करू नको. तेव्हा जानकी म्हणते, आई काळजी करू नाही तर काय करू गं? तू मला व्रत ठेवायला सांगितलं होतंस आणि मी व्रत ठेवलंसुद्धा होतं. पण माझ्या नवऱ्याची भूक भागवण्यासाठी मला त्यातला एक घास खावा लागला आणि माझं निर्जला व्रत तुटलं. तेव्हा जोगतीन म्हणते, काही काळजी करू नकोस गं, ही संकटंसुद्धा तुझ्याच वाट्याला येत आहेत. तेव्हा इकडे या संकटांवरती तू मात कर आणि पुढे जा. जे काही शोधतेस ते शोधत राहा, शोधलंच की सापडेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकी म्हणत असते की म्हणजे, तेव्हा इथे जोगतीन म्हणत असते की जे काही तू लांब जाऊन शोधतेस ना ते लांब शोधू नकोस. अगं पावलांचे ठसे आहेत ना त्यांच्याकडे लक्ष असू दे, आजूबाजूलाच कुठेतरी ते आहे. लांब आहे असं वाटतंय पण लांब नाही, तर ती जागा जवळच आहे, असे इथे जोगतीन आता सांगण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे इथे नानासाहेब आता आउट हाऊसमध्ये असतात पण जानकी, ऋषिकेश सगळेजणच इथे नानासाहेबांना अख्खी मुळशी शोधून काढतात. पण इथे जोगतीने तिला आता चांगलं कोडं घातलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, माझ्या वाटेलाच कोडं का? तेव्हा ती म्हणते की जे माणूस संकटाशी 2 हात करतं त्याच्या वाट्याला संकट येतात की नाही, तसंच हे कोडं तू व्यवस्थित सोडवशील आणि म्हणूनच ते तुला घालण्यात आले. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकीच्या एक गोष्ट लक्षात येते की इथे मला नानासाहेबांबद्दल हिंट मिळालेली आहे की जे काही मला शोधायचं आहे ते बाहेर जाऊन नाही तर घरामध्ये शोधायचं आहे, नाहीतर घराच्या आजूबाजूला, आणि मला पावलांच्या ठशांवरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. आता हे जानकीला मात्र कळलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता ज्या वेळेला जानकी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलेली असते तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणालेली असते, काय गं, मोडलं ना तुझं निर्जला व्रत? आता तुझ्या नवऱ्याला, सासऱ्याला कसं काय परत घेऊन येशील? तेव्हा जानकी म्हणते, मला माहिती आहे ना, हे सगळं तूच केलं होतंस ना माझं व्रत मोडावं म्हणून. तूच फोन करून सांगितलंस ना, तुला आनंद मिळाला ना, मग ठीक आहे. तेव्हा माझं एक व्रत जरी मोडलं असेल ना तरी माझं दुसरं व्रत चालू आहे आणि ते जिंकलं आहे. तर ती म्हणते, कसं काय? तेव्हा जानकी म्हणते, माझं सौभाग्याचं व्रत, म्हणजे मी माझ्या नवऱ्याला 2 घास खाता यावे म्हणून मी माझं व्रत मोडलं. पण त्यांच्या पोटामध्ये 2 घास गेले की नाही आणि त्यामुळे माझं सौभाग्य हे अगदी व्यवस्थित आता राहणार आहे आणि ते अजून मजबूत होणार आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, पण तुला नाही कळणार, हे जे मंगळसूत्र आहे ना त्याची ताकद तुला नाही कळणार, कारण तू त्या मंगळसूत्राला मानतच नाही, त्याचा आदर करत नाही, त्याच्यामुळे तुला नाही कळणार गं सौभाग्य काय आणि सौभाग्याचं लेणं कशाला म्हणतात. तुला काही कळणार नाही आहे. ते बोलणं सारंगने ऐकलेलं असतं आणि सारंग इथे ऐश्वर्याला म्हणतो की तुम्ही जर आता जानकी वहिनीच्या जागी असतात आणि मी जर आता आतमध्ये जेलमध्ये असतो तर तुम्ही माझ्यासाठी उपवास केला असता का? माझ्यासाठी तुम्ही उपाशी राहिला असतात, तिथे डबा घेऊन आला असतात? तेव्हा जानकी इथे आता आपल्या नवऱ्यासाठी काय काय करते हे सगळेजण बघतायत. तेव्हा इथे सारंगला वाटतं की आपली बायकोसुद्धा आपल्यासाठी येईल, पण तसं होत नाही. इथे ऐश्वर्या म्हणते, मी कशाला येऊ तुमच्यासाठी तिथे, मी कशाला उपवास करू, मला काही उपवास वगैरे करायचा नाही आहे, कळलं ना? तेव्हा सारंगला कळतं की इथे ऐश्वर्याला माझी काळीही पडली नाही आहे, तिचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे, ती मला नवरा म्हणून मानतच नाही. त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे तुम्ही जा गाडीमधून, मी चालत येतो, मला उन्हातून चालायचं आहे. असं म्हणाल्यानंतर इथे ऐश्वर्याला वाटतं की हा सारंग का असा बोलतोय, पण तिला कळत नाही की सारंगला आता ऐश्वर्याचं हे सत्य कळलेलं असतं की ती फक्त त्या घरामध्ये सगळ्यांना त्रास द्यायला आलेली आहे, फक्त तो तिला बोलून दाखवत नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, कोर्टाची तारीख येण्याच्या आधी आदल्याच दिवशी इथे DNA रिपोर्ट आलेला असतो आणि DNA रिपोर्टमध्ये असं आलेलं असतं की ती डेड बॉडी नानांची आहे, कारण ऐश्वर्याने जाऊन पैसे खायला घातलेले असतात आणि त्यामुळे इथे खरा जो काही रिपोर्ट आहे तो आता लपून ठेवण्यात येतो आणि इथे
खोटा रिपोर्ट करून आता दिलेला असतो। इथे ऐश्वर्याने लॅबमध्ये जाऊन खूप पैसे दिलेले असतात, जिथे नानासाहेबांची DNA टेस्ट करण्यात येते। तिथे पैसे दिल्यामुळे इथे आता नानासाहेब आणि सारंग या दोघांचे सॅम्पल मॅच झालेले असतात, त्यामुळे ते नानासाहेबच आहेत हे आता निदर्शनास आलेलं असतं। असं सगळ्यांना वाटतं, पण ते खोटं असतं। त्यामुळे कोर्टामध्ये आता निंबाळकर वकील आणि त्याचबरोबर सौमित्र हे दोघेजण आपापली बाजू मांडत असतात। निंबाळकर वकिलांनी आता ऐश्वर्याने त्याचबरोबर सयाजी विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे ऋषिकेशला फसवण्याचं काम करत असतात, तेव्हा ते आता सौमित्रच्या घरातल्या एक लोकांना बोलवत असतात। तर इथे ऋषिकेशच्या बाजूने कोण साक्ष देते आणि विरोधात कोण साक्ष देते ते आता ऋषिकेश बघत असतो। ऐश्वर्याला प्रश्न विचारल्यानंतर ऐश्वर्या आता पूर्णपणे त्यांच्या विरोधातच बोलत असते। ऐश्वर्या आणि ऋषिकेश आणि जानकी यांच्या विरोधात बोलत असते की कशा पद्धतीने ते दोघंजण घरावरती कब्जा करतात, कशा पद्धतीने ते इथे सुमित्राचा राग करतात, इथे नानासाहेबांचा राग करत होते, प्रॉपर्टीसाठी त्यांना कशा पद्धतीने त्रास दिला, कसा खून केला, कसा नानासाहेबांना जिन्यावरून धक्का दिला, अगदी सगळंच इथे ऐश्वर्या आता मनामध्ये जी भडास असते ती त्या ठिकाणी काढत असते। तेव्हा जानकीला बरोबर कळत असतं की ऐश्वर्या हे सगळं मुद्दामून करते, कारण तिला काही करून ऋषिकेशला आता जेलमध्ये टाकायचंच आहे। त्यामुळे इथे आता जानकीला ते काही बघवत नाही। जानकी धावत पळत घरी येते आणि आपल्या देवघरामध्ये जाऊन देवाला म्हणत असते की हे काय करतोयस तू देवा, माझ्या ऋषिकेशवरती नको नको ते आरोप होत आहेत। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी आता देवाचा धावा करते। तिने इथे निर्जला व्रत सुरूच ठेवलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो सारंगला बोलावलं जातं। ऐश्वर्याला काय वाटतं की सारंग आता ऋषिकेशच्या बाजूने साक्ष नाही देणार, तो माझ्या बाजूने बोलेल, मी जसं वाईट साईड बोलले आहे ना तसं बोलेल, पण तसं होत नाही प्रेक्षकांनो। ज्या वेळेला सारंग विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभा राहतो त्यावेळेला ऋषिकेशकडे बघतो आणि त्याला ते सगळे क्षण आठवतात जेव्हा ऋषिकेश त्याचे लाड करत असतो, त्याला पाठीवरती घेऊन धावत असतो। ज्या वेळेला पतंग उडवत असताना सारंग पडणार असतो दरीमध्ये, तेव्हा ऋषिकेश त्याचा हात पकडतो, त्याला वाचवतो, त्याला त्याच्या खुर्चीमध्ये बसवतो, त्याचे इतके लाड करतो की ते सगळे आता इथे सारंगला आठवतात। आणि सारंग म्हणतो की नाही, आमचा ऋषिकेश दादा कधीच आमच्या नानांचा खून करूच शकत नाही, काहीतरी गैरसमज झालेला आहे, ऋषिकेश दादा असं कधीच नाही करणार, तो कधीच कुणाला मारत नाही, तर तो खून ही खूपच जास्त लांबची गोष्ट आहे। तेव्हा सारंग आता इथे ऋषिकेशच्या बाजूने बोलतो, निदान तरीसुद्धा ऋषिकेशला सौमित्रला आनंदच होतो। मात्र ऐश्वर्याला खूपच जास्त राग येतो। ऐश्वर्या म्हणत असते की ह्या 1.5 फुट्याला झालंय तरी काय, हा का बरं आता त्याच्या बाजूने बोलतोय, याला कसला एवढा पुळका आलाय। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सरूला सुद्धा बोलावलं जातं। सरू इथे आता ऐश्वर्याच्या नादाला लागून ऋषिकेशच्या विरोधात बोलते, त्यामुळे इथे ऋषिकेशला फारच वाईट वाटतं। अवंतिकाला सुद्धा काही प्रश्न विचारले जातात, अवंतिका सगळं चांगलंच बोलते, त्यामुळे इथे आता सगळेजण चांगलं पण बोलतात, तर इथे ऐश्वर्यासारखे वाईट पण बोलतात। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता निंबाळकर वकील म्हणत असतात की घरातले लोक काही बोलू दे, पण आता ती डेड बॉडी कुणाची आहे, तर ती नानासाहेबांची आहे हे सिद्ध झालं आहे। आणि त्यामुळे नानासाहेबांची डेड बॉडी आहे हे कळल्यानंतर इन्स्पेक्टर पवार ऋषिकेशच्या चक्क थोबाडीत मारतात आणि म्हणतात की तूच तुझ्या नानांचा खून केला आहेस। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी खरं सांगतोय, मी नानांचा खून केलेला नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी कधीच खोटं बोलत नाही। जर मी एखाद्याला मारलं तर मी तोंडाने सांगेन की हो मी मारलं, मी सयाजी विखे पाटीलला मारलं होतं, कारण मला असं वाटलं त्याने माझ्या नानांना किडनॅप केले आणि त्यानेच केले हे सगळं मला माहिती आहे। तेव्हा मी त्याच्याकडून खरं बघून घेण्यासाठी गेलो होतो आणि तेव्हा मात्र मी त्याच्यावरती हल्ला केला होता, त्याला मारलं होतं, पण मी माझ्या नानांना मारलेलं नाही आहे। तुम्हाला मला जितकं मारायचं तितकं मारा, रिपोर्ट काहीही बोलू दे, पण मी खरंच बोलतोय, मी माझ्या नानांचा खून केलेला नाही आहे। तरीसुद्धा इथे आता इन्स्पेक्टर पवार काही ऐकायला तयार नसतात। ते आता इथे ऋषिकेशला 3rd डिग्री देण्याची तयारी करत असतात। ऋषिकेश म्हणतो कुठली पण डिग्री द्या, पण मी मात्र सत्यच बोलेन आणि सत्य हेच आहे की मी नानांचा खून केलेला नाही आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता इन्स्पेक्टर पवारसुद्धा ऋषिकेशकडून काही वधून घेऊ शकत नाही, कारण ऋषिकेश खरंच बोलत असतो। त्यानंतर इथे आता सौमित्र म्हणत असतो की रिपोर्ट DNA रिपोर्टसुद्धा बदललेले आहेत, हे DNA रिपोर्ट खोटे आहेत, खरे रिपोर्ट आले असते तर त्याच्यामध्ये डेड बॉडी आणि इथे सॅम्पल हे कधीच मॅच झाले नसते, कारण ते आमचे नाना नाही आहेत। आमचे नाना आम्हाला माहिती असणार कसे आहेत कसे नाही, तर तुम्ही कुठलीही डेड बॉडी आणाल आणि म्हणाल की आमच्या नानांसारखे कपडे घालून की ही डेड बॉडी नानांची आहे आणि आम्ही लगेच विश्वास ठेवायचा,
असं होणार नाही. तरीसुद्धा इथे आता सगळे साक्षीदार पुरावे बघितल्यानंतर कोर्टाला काय हवे असतात तर पुरावे हवे असतात आणि जे काही पुरावे खोटे नाटे सादर केलेले असतात त्याच्यामध्ये ऋषिकेश हा खूपच मोठा गुन्हेगार आहे असं त्यांना वाटत असतं. कारण इथे जो काही माणूस आहे ना तो म्हणजे सयाजी विखे पाटील. त्यानेच निंबाळकर वकिलाला बोलवलेलं असतं आणि सयाजी विखे पाटील आणि ऋषिकेशची किती मोठी दुश्मनी आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे इथे सयाजीने आता ऋषिकेशने त्याच्यावरती कसे हल्ले केले, त्याचा राग कसा आहे, हे सगळं आता निंबाळकरला सांगितलेलं असतं आणि म्हणूनच त्याच्या वीक पॉईंटचा इथे आता वापर केला जात असतो. त्याला इथे कसा राग येईल याच्याकडे लक्ष दिलं जात असतं आणि इथे राग अनावर होतो. त्याच्यानंतरच ऋषिकेशच्या हातातून एक चूक घडते, ती म्हणजे तो इथे सयाजी विखे पाटीलच्या अंगावरती धावून जातो. हे सगळं मुद्दामून केलेलं असतं ऋषिकेशला फसवण्यासाठी, पण त्यामुळेच ऋषिकेश जेलमध्ये जातो आणि जेलमध्ये गेल्यानंतर पुन्हा ही कारस्थानं सुरू होतात. DNA रिपोर्ट बदलला जातो आणि इथे जज साहेब आता ऋषिकेशला शिक्षा सुनावणार असतात. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो जानकीला आठवतं की ते लांब जाऊन शोधतेस ना, ते घरामध्ये शोध, घराच्या आजूबाजूला शोध, पावलांवरती लक्ष ठेव. त्यामुळे जानकी आता धावत पळत बाहेर येते आणि ती बघत असते सगळ्यांची पावलं कुठून जात आहेत का. तेव्हा इकडे आउट हाऊसच्या दिशेने ती आता चालत चालत जाते. आउट हाऊसच्या बाहेर बघते तर नानासाहेबांना जो ज्यूस दिलेला असतो तो आता बाहेरपर्यंत आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, अच्छा म्हणजे नक्कीच कुणीतरी आतमध्ये आहे, नाना तर नसतील ना. त्यामुळे ती आता लॉक तोडते आणि जाऊन आतमध्ये बघते तर काय, तिथे नाना असतात. नानांना ती सोडवायला जाते तर इथे सयाजीची गुंड येतात. संपत आणि एक दुसरा माणूस येतो आणि जानकीला थांबवत असतात. जानकी तिथून एक लाकडी काठी घेते आणि त्या दोघांना मार मार मारते. गुलाबदादाला आवाज देते. त्यानंतर प्रेक्षकांनो गुलाबदादासुद्धा मदतीला येतो. जानकी आणि त्याचबरोबर गुलाबदादा त्या दोन माणसांना मार मार मारतात. त्याच्यानंतरला नानांना घेतात आणि व्हीलचेअरमधून आता ती घाईघाईने कोर्टामध्ये घेऊन येत असते, जेणेकरून इथे नानासाहेबांना कोर्टात सादर केल्यानंतर ऋषिकेश निर्दोष आहेत हे सिद्ध होईल. कारण त्यांना इथे आता डेड बॉडीवरती विश्वास ठेवलेला असतो. त्यामुळे खरोखरचे नाना आता कोर्टामध्ये उपस्थित झाल्यानंतर इथे सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील असं आता जानकीला वाटतं. त्यामुळे इथे गुंड लोकांनी आता हल्ला केल्यानंतर नानांना सुद्धा लागलेलं असतं आणि जानकीला सुद्धा. आणि प्रेक्षकांनो इथे आता कोर्टामध्ये सुद्धा जज साहेब आपला निकाल देत असतात. ते म्हणतात की ठीक आहे, आता जेवढे साक्षीदार पुरावे बघितले त्याच्यावरून एक गोष्ट निदर्शनास येते की इथे ऋषिकेश रणदिवे यांनीच आपल्या वडिलांचा नानांचा खून केलेला आहे. कारण ती डेड बॉडी नानांची आहे हे सिद्ध झालं आहे. DNA टेस्ट केलेली आहे आणि DNA टेस्टमध्ये इथे दोघांचे सॅम्पल आता मॅच झालेले आहेत. त्याच्यामुळे ती डेड बॉडी नाना रणदिवे यांची आहे हे सिद्ध होत आहे. त्यामुळे ऋषिकेश रणदिवे यांच्या हाताचे ठसे त्या चाकूवरती असल्यामुळे त्यांनीच त्यांच्या वडिलांचा खून केला आहे हे सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच इथे ऋषिकेशला आता शिक्षा सुनावली जात असते. तेवढ्यातच इथे आता जानकी येते आणि म्हणते की थांबा, आता इथे केससुद्धा बदलेल आणि केसचा निकालसुद्धा. निंबाळकर वकील म्हणत असतात मी असताना केसचा निकाल फक्त माझ्या बाजूनेच लागतो. तेव्हा जानकी म्हणते की दरवेळेला तसं होत नाही निंबाळकर साहेब, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं केलं म्हणजे झालं का. तुम्ही वकील आहात ना, तर इथे वकील असल्यामुळे तुम्ही निदान बघायचं तरी, दोन्ही पक्षांची बाजू बघायची की कोण निर्दोष आहे आणि कोण दोषी आहे ते. त्यानंतर इथे जानकी म्हणते की आता तुम्हाला सगळं काही कळेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ती जाऊन आता नानांना घेऊन येते. नानांना व्हीलचेअरवरती आणल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो. आणि इथे नाना आल्यानंतर ते आता म्हणतात की मी जिवंत आहे आणि माझ्या ऋषिकेशने काही केलेलं नाही आहे, ती डेड बॉडी माझी नाहीच आहे मुळात. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात की ऋषिकेशने मला किडनॅप केलेलं नाही आहे. माझा मुलगा तर माझ्यावरती कधी बोट वर करून बोलत नाही, कधी नजर वर करून बोलत नाही. तो माझा खून काय करणार. माझा ऋषिकेश म्हणजे लाखात एक हिरा आहे, लाखात एक मुलगा आहे आणि जानकीसुद्धा माझी ती सून नाही, ती मुलगी आहे. तिनेच मला जिन्यावरून धक्का दिला आहे असं ऐश्वर्याने सगळ्यांना सांगितलं. पण जिन्यावरून धक्का मला ऐश्वर्याने दिला होता आणि त्यामुळे मी पडलो होतो. या गोष्टींचा खुलासा नानासाहेब करतात. त्याचबरोबर माझं किडनॅपिंग हे आता संपत आणि त्याचा बॉस म्हणजे सयाजी विखे पाटील आणि त्याचबरोबर ऐश्वर्याने माझं किडनॅपिंग केलं होतं हे सुद्धा नानासाहेब सांगतात. आणि तेव्हा इथे केसचा निकाल लागतो की इथे सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या यांनी ऋषिकेश रणदिवे यांना फसवण्यासाठी खोटी केस केली होती आणि एका वेगळ्याच डेड बॉडीला नानांची डेड बॉडी आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे इथे ऋषिकेश आणि जानकी जिंकलेले असतात. सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याला
त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. कोर्टाची फसवणूक केली, वेळ वाया घालवला म्हणून 50,000 रुपये दंडसुद्धा सांगितलेला असतो. आणि इथे आता ऋषिकेश निर्दोष सिद्ध होऊन मानाने घरी परत आलेला असतो. त्यानंतर इथे ऋषिकेश सगळ्यांवरती रागवलेला असतो, पण तरीसुद्धा सगळेजण त्याची माफी मागतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो नानासाहेब परत आलेले असतात आणि त्यामुळे ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी संपूर्ण संकटांशी दोन हात करत, दृष्टांचा सर्वनाश करत ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी मिळून आपल्या संपूर्ण रणदिवे कुटुंबाबरोबर इथे विजयाची घोडी पुन्हा एकदा उभारलेली असते.